बोलतात आमच्या पप्पांनी म्हणता नागोबा आणतो. पप्पांचा नागोबा नसतो तर तुका कोणी बुद्धल्या नसतो. पप्पाच्या मला वाटतं 5 ते 6 वर्षानंतर भजनात ढोलकी वाजवते. त्याला जरूर टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आता त्यांना तबले लागतात काय आणि आम्ही तबलेच वाजवणारे आणि नागोबा बोलणारे. तुझ्या पप्पाने आणि त्याच्या अरवाच्या पानावर पूजिला. हॅलो हॅलो काही पप्पा चल गावाला जाऊ रे बाबू. पप्पा चल गावाला जाऊ. नाही का आज या ठिकाणी मुंबईतील चाकरमानी सुद्धा आलेले आहेत. बाबा मी एवढंच सांगतो तू बंदच करू नको ना. हॅलो हे सण उत्सव आहे. आज संपूर्ण कोकण तुमच्या ताब्यात आहे. 2-3 भाव असते तर एकाने दसऱ्या घ्यावा, एकाने गणपती घ्यावा, एकाने शिमग्यात घ्यावा आणि खरोखर ही कोकणची संस्कृती जपूया बाबा. भवानी सांगितलं की आमची जोडी कशी आहे. एकाचे दात पुढे आणि एकाचा नाक पुढे. मी खरोखर सांगते माझा नाक पुढे कारण माझी आजी ना लहान असताना नाक उघडी कुची कुची कुचू आणि गाणं म्हणा निज निज तान्या बाळा गाय गेली वाळा तिला कुर्यवांनी तोळा. ह्या गाणं ऐकान जर आम्ही थांबलो नाही की आजीचा दुसरा गाणं असायचा धोपट कुमिया वडिल्या राजा आणि शेवटात आम्ही राडाचे थांबलो नाही. आई काहीतरी शेतात असायची आणि आजी आमका सांभाळायची. काही शेवटचा गाणं आजीचा आधार घेवाड के सांगावते निकालात पाय घातले ना. पण माका सांगा माझ्या न्यायाधीश बाहेर काढल्या ह्याचे दात कोणी पुढे काढले. हे हास 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 दात जातो. ओ मगने भागो धनी यो निमंत्रण
त्या विंचू पुढचे तर गडाचे थांबत नसेल. आता एका बोलवतो पहिलो गब्बर सिंग आहे, आता समीर कदम जातात. बाग डोळे बाग डोळे बाग बाबा आला की ढिंचाक ढिंचाक. अरे दुनिया गोल है जिंदगी झोल है. समीर कदम बुवांचा नाच करायचा नाही, कारण त्यांच्या दोन दातामध्ये एक होल आहे. आपण शिरसाट मगाशी दोघा ठिकाणी हो श्रीकांत बुवा हाक मारलं. मी म्हटलं तो मी नव्हे, माझं नाव अभिषेक शिरसाट आणि श्रीकांत तो वेगळं. आता घरात बसलो कारण बाईची बापया बंद झाला, तलवारी मेहनत रवले. हे तो फक्त नागोबा फुसफुस करता, पण मजा येते आमच्या दोघांच्या भरीला. हे जे आम्ही बोलतोय ते तुमच्या मनोरंजनासाठी लक्षात घ्या, नाही तर उद्या तुम्ही म्हणणार रामकृष्ण हरी या दोघांच्या भरणापरात झोप करू. या ठिकाणी बक्षीस आलंय, जरा ह्याची कमतरता वाटतं. कैलासवासी भाऊ गोडे यांच्या स्मरणार्थ सहदेव गोडे यांच्याकडे 100 रुपयांचा लाख मोलाचा पारितोषिक आले. मी हिची कमतरता वाटता म्हणून असे देऊ नको. पैसे अर्थ खैन येतलो माझा सांगा, जाताना रुपयाचा नाना व्हायची ठेवतले आणि दुसरे वाटे 2 शेणी ढकलतले. आम्ही वरसून म्हणतो नाही खै रे नेतो काय रे करतल. त्याच्यात नेणारे 4 जण व्यवस्थित असले तर यो सोबत चढा वाचलो आणि चिऱ्याच्या खाली एखाद्याचो पाय गेलो की आमची शेण भारती आम्ही काही जणांचे दात पुढे असत कधे नाश्ता मिसका घुसत एखाद्या आपलं भुट्टो घेऊन ठेवतो लागता. पण काय नाही, आज समीर कदम बुवा आहे म्हणून मला किंमत आहे आणि मी आहे म्हणून समीर कदम बुवांना किंमत आहे. आमच्या दोघांचं सत्यानाच लावतो सगळ्या बुवांनी ठरवले. काय काय बुवा आमच्या बरोबर बारीओ करीत नाही, कारण आम्ही कोणाला घाबरत नाही. अंगात मास नसला तरी ढोंचून काढतो. पण आज बघा उद्या बुवांची मी खरोखर कमाल करतो. यावर्षी म्हणजे या सीझनला मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर एकही बारी घेतली नाही. फक्त उद्या नानारला मला वाटतं संतोष जोईल बुवा आणि मी आहोत, नाही तर दापोली मंडणगड पासून नाही येणार म्हणून सांगितलं. तो माणूस खुसो फिरता देवा असता. सलाम सलाम जरा बुवांसाठी जोरदार काढा. आता ही बारी संपल्यावर ते श्रीवर्धनला जाणार रायगड. जाऊन पोचा किती वाजतील त्या वाजता. बाबा रे संकाच आपण परत पाठी माका तू नाही ना कमी चौकाचा पाणी बिनी बाहेरचा खाऊ नको, काही भरून घेऊन जा. आता आमच्या रवी आलवाने माका आंबे दिले आणि एका पोरग्यात मेसेज टाळले बुवा तुमचे आंबे गेले. म्हटलं खाई गेले बघते ते फक्त गाडी झाली सालत बाकीचे सगळे खाले. कारण ह्या आमच्याकडे गावात नाही, आमच्याकडे ते विटतो शेटी आळे विटतो जातात. एका दाता हा लागला ना 7 दिवस ते गाडी घालूची लागतो अगरबत्तीची. त्याच्याकडे खाली आळी विटकी पण बहुत सुंदर आहे. नवीन जुनी गाणी येतात बघा. आता एक नवीन गाणं आलं. आम्ही निघालो तुम्ही काका
हेच खरोखरच हे आपलं कोकण कसं आहे. परशुराम पांचाळ आणि गजराच्या माध्यमातून दाखवलं. कोकणवरती जर पहिलं गाणं आलं असेल तर ते कैलासवासी भजनवर्षी परशुराम पांचाळ बुवा. परशुराम बुवांसाठी जरा गाडी हो. या ठिकाणी सन्माननीय सुरेशजी मेस्त्री यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. लाख लाख आभार मानून याचा स्वीकार करतो. जास्त वेळ घेणार नाही. समान योग्य समान संधी दोन्ही बुवांची कमीत कमी गवळणी पर्यंत तरी बारी झाली पाहिजे. नाही तर काही जण गजर घेतल्याने की मुक्तच नाही वाटे का. या ठिकाणी जे जे उंच उडायची स्वप्न बघतात ते खाली यायला घाबरत नाहीत. चंगल्या बोले रोहन हेदरकर. चंगल्या बोले आणि रोहन हेदरकर यांच्याकडनं हे 500 रुपयांचं पारितोषिक आले. टाकला मला काय या ठिकाणी अनंत येगरकर ह्या गाण्यासाठी आज सुज्ञ बोलते ही बापाडे वगैरे ही पंचकृषियाला वाणी उड वगैरे त्या ठिकाणी भजन करताना एवढी मजा येते. त्यांना भजनाचे गर्दी असतात. आणि आज हे पोरगे करून ते आराडला त्याच्यात बऱ्याच जणांची 40-40 वर्ष झाली आहेत. लग्न जमत नाही ते तर अजून आराडले. पण बाबा तुमची 7 असतात तर भजनात मजा येतात. त्याच्या खूप करा. या ठिकाणी अनंत येदरकर यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय निलेशजी फरक आंबा बागायतदार ₹100 रुपयांचे पारितोषिक आलंय. तुम्हाला अंगुराचा निगा कधी भुसाग तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग. तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग.
म्हणजे कोण तर आपली भार्या बायकोसाठी गाणं लढी मगाशी बुवा सांगत होते काय काय गाणं म्हणतं पिल्लू पिल्लू काय कुत्र्याचा बळ होता जानू पण तितके आम्ही चाप्टर बायको बाजारात नेलं बायको सांगणार हो खाली मान घाल काय बायको बिचारी खाली मान घालून चालताय आमचं टेबल फॅन चालू जात ओ भार्या आज आम्ही रोज डबल वार्या करतोय पण खरोखर आमचं संसार ती सांभाळत एवढा मात्र नक्की काय सांगे बायको ती एवढा प्रेम करायचा शेजारची बाई म्हणा कोई भो गावा भोगतो असतो नाही तर उपयोग नाही का पण तुमका सांगतोय गोवाच्या अंगावर ख्यात करून जायचा नाही काय जातात कारण न वरा शब्द उलटो काय रावण ते तो रावण होणे मग तो काहीतरी कावेल खांदार टाकणार 1930-60 शोधित बसणार आणि रात्री येणार मागा बोललो मागा बोललो मग ते दुसरीवर बोल सांगितलं नुकताच जो हल्ला झालाय त्या हल्ल्यावरती एक काव्य केलं ते गजराच्या माध्यमातून ऐकवतो आणि त्यातनं तुमचं मनोरंजन करतो एवढं मात्र नक्की कदम सुताराची दोडी कदम शिरसाटाची दोडी हाय लई गमतीची हाय लई गमतीची दोडी काढण्यापेक्षा जे वास्तव आहे ते लोकांसमोर आणायचं कारण आपला हिंदू धर्म या हिंदू धर्मासारखा मी सांगतोय श्रेष्ठ धर्म कोणता नाही जरा जोरदार कारण मी मगाशी सांगितलं की हा भारत देश असा एकमेव देश आहे ज्या देशाला माता म्हटलं जातं जपान राष्ट्र आहे अमेरिका राष्ट्र आहे कोरिया राष्ट्र आहे एका सदग्रस्ताने एका साधू संताला विचारलं की बाबा ही सगळी राष्ट्र असताना तुमचा महाराष्ट्र कसा काय त्या माणसाने उत्तर दिलं बाबा रे या ठिकाणी पुंडलिका भेटी परब्रह्म आले युगे 28 पंढरपुरात उभे राहिले म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवाजी राजांना साक्षात भवानी मातेने तलवार दिली आणि आज हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या राजानं म्हणून हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी सदेह समाधी घेतली जिवंत समाधी आज काही तो साधू घे आसाराम बापू माना होतो मध्यंतरी येवा येवा माझ्या फवाऱ्या खाली येवा आता जेलमध्ये फवारे मारतात रामदेव बाबाचा तर सांगत नव्हतं सगळे प्रोडक्ट आणले पतंजलि का टूथब्रश ले लो पतंजलि का चिवड़ा ले लो पतंजलि का ले लो
बाबा रे पतंजलीची फक्त पोरा नको. घरानी मध्ये मध्ये फुटबॉल खेळायला होता. ढॅग मारल्या काय अंपायर बॉटवर करता आऊट. इथे काहीतरी पाटील बाबा होते म्हणते. हो ते फुगडे घालत लोकांवर. पण साधू संत एकटी घ्या तोची दिवाळी दसरा. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले म्हणून हा महाराष्ट्र. देव घेऊन गेलो वैकुंठात. आमका कसे नेतले त्या वाजता. आता बघा जर कोण हे नाना बिना असा तर ते निराग मानू नको. समजा संध्याकाळी 4 वाजता नाना कॅट्या किलो नाना का चालू. काही गाववाले सगळे आंबो बिंबो तोडणार, मुंबईत फोन करणार. काय मुंबई आलो जिलबिल सांगणार. येतो तवसर नानाचा वायदरा काय का बघा. अरे आता काय बघतलं. काय गाववाल्यांनी नानाची मांडी घातल्यानी समय पेटवल्यानी समोर ठेवल्यानी नाना मस्त मीटिंग वाढवली. संध्या घळत बिळत लावली. ताट होता नाही ना त्या लावले. काय सकाळी उतरले जागरमानी म्हणजे त्यांचे गुण असतील. बाकी जंग म्हणत नाही. उतारले काय पहिलं नाश्ता करणार कासारड्यात. मिसळ पाव उसळ पाव काय थैसून पुढे इले काय जे रणात सुरुवात करणार. बसवला चांगला सुद्धा ना तरी गेल्या 6 वर्षा गावा गेलो ना तुला ना काय तुला सांगतो. कुंभ्याला कपाळ विपाळ आपटला. तवसर नाना गावाला सुमान बांधलेलो अक्करक जाऊ वरतून सांगणार. नाना तो दांडो दिसलो की नानाची आठवण येते. काय कोणीतरी जाणत्या उचलल्या तो दांडो सुमाच्या खालसून घेतले. नानाच्या खळी लागला देवा. नाना मस्त पडलो. नानाची टोपी यायची कुठ्याची काढा नाना घाला. काय नाना घातल्याने की नाना मोरारजी देसाई. नाना तो चष्मा कपाटातलो काढा नाही तो नाना भोकात ना दिसतो. काय नाना चष्मा घातले. परत नानाचा चप्पल आहे बघा उमरा. 8 वर्षात आज बाबा 8 वर्षा मेला घेऊनच दिलं ना. ताच वापरले. काय नानाच्या चपलाची जागा पाहिजे बघा. नानाच्या उशा नाना मस्त एकदम. बरा ह्या सगळा झाला. नाना तो दांडो नको, नानाचा चप्पल नको, नाना तो चष्मा नको, नानाचा काय नको. काय कार्या दिवशी सगळी गोळा होणार पाहुणे सोरी आणि भजन कोण करणार. आमचे नाईक दुरे बुवा, समीर कदम, अभिषेक शिरसाट, भजना करणार. फक्त एवढी सुरुवात करायची होती. जय जय पांडुरंग जय जय. जाणतो कोणतरी येणार आणि धमकी दाखवणार. नाना हो खरोखर नाना हो हे बघ तांदळाचे 3 मुठी ठेवलंय. ह्याच्यातली खरी खायची ती तुझी उचल. झक मारीत तर नाना वर्षाला परत ये. हे वास्तव आहे बाबा वास्तव. कारण ह्या सगळ्याचा निर्माण केला आज लिंगणांदोबाचे आशीर्वाद आहे. हे पूर्वजांचं केलं. आज खरोखर तुम्ही जे सांभाळत आहे ना त्यामुळे देव बाकीचे बिराची गरज नाही. नाना तो दांडो नको मग नानाने कमावलेली इष्ट किती राखून ठेवतात. आम्ही भरणा करतो आमचा 2-2 मिनिटं जमीन द्यावा ना. नाना तो चष्मा नको. आज खरोखरच ग्रामस्थ मंडळी मुंबई मंडळाला माझं आव्हान आणि एवढं सांगणार बाबांनो ही परंपरा ज्येष्ठांचा आदर ठेवा. कारण पूर्वजांनी दिलेला आहे. बरोबर की नाही.
पूर्वजांनी करून ठेवले नाही म्हणून आमका देव कळले. आणि कोणाक तरी आम्ही फोन लावलो, अरे संतोष काय म्हणतोस, यंदा गणपती येत नाही. नाही मी ना तिरुपतीला चालतो. घरी जाऊन उपयोग काय, घरचो गणपती आमच्याकडे. मी खरोखर सांगतो, काय काय घरा अशी बंदत ना, आजोबा पंजोबाच्या नावान जे नारळ ठेवतात ते या वर्षी गणपतीचा विसर्जन झाला की पुढच्या वर्षी गणपतीच्या आधी 2 दिवस घर उघडला जाणार. तवसर आज्याचे नारळ मांजराने उचलून मोरीत टाकलेले असते. गणपतीच्या आधी 2 वर्षासून बाईली दरवाजा उघडल्या, देवाची खोली उघडल्या की म्हणणार, अहो बाबा कुठे गेले, तो काय मोरीत नाता. आज जो पाऊस बघा कधी मध्ये मध्ये पडतात. पहिलो मिरगाची 7 तारीख म्हटल्यानंतर कारण अमावास्ये पौर्णिमे त्या पूर्वजांका वाडी दाखवली जायची. हत्ती दाखवतो, नारळच जाग्याला कोण घरात होम घालून बघत. त्यामुळे पूर्वजांचा आदर करा. हे त्या गजराच्या माध्यमातून ह्या माणसाला कोणाला उपयोग करा बघा. जाग्याला हे पडशी बिडशी चिऱ्यावर नाही. माझी मगाशी गंमतच झाली. हाय बाजूकडनं समोर सुनता येईल, परत खाली हे उघडतोय, गोवा हय नको, परत खाली गेली. असा करीत करीत पुरो. आणि यो म्हणता तुम्ही पुढच्या वर्षी काहीतरी हे लावा. ह्याका ना मगाशी ज्ञानात सांगतो तसं झोपो आणि खाली नेऊन गाडी बऱ्याच सोडा. वाटल्यास पुढे काय धरतो तर मी धरतो. पण करणार काय, आम्ही त्यांची कुळा आणि त्यांच्या जमिनी आमका गावतो. हा हे फक्त हिंदू धर्म समजू शकतो. यांचा नाही त्याची किंमत. कारण धर्मवीर संभाजी राजे अरे मौत के घुंघरू पहन के हम नाचते हैं. जब हम मरेंगे तो हर घर में एक शिवा एक संभा पैदा होएगा. लेकिन तू जब मरेगा तो तेरी पूरी सल्तनत मिट्टी में मिल जाएगी. हे संभाजी महाराजांचं वाक्य आहे. धर्म बदलला नाही. अंगावरची कातडी काढली, काढली, डोळ्यात तप्त सळई घुसवल्या गेल्या, लचके लचके पडले. म्हणून त्या राजासाठी खरोखर सर आजची तारीख तुमच्या 100% लक्षात राहू. थोडंफार आमच्या दोघांचा आवाजाचा प्रॉब्लेम झाला पण आमचे शॉकअप जर बाद झाले. पण बारी कोणत्या ठिकाणी कशी करावी ह्या आमचा चांगला मान.
मी पहिलंच आश्वासन दिले की माता बहिणींचे हात त्यांच्या कानापर्यंत जाताना लोकांका हसतो पण ती मर्यादा पाळू. हे अरे बघ काही जातो कानपाट फोडी हे आमका वारीवर होतं. भजन सोडू आम्ही कधी कधी, पण आज भजनाच्या नावावरती पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आम्हाला ओळखतोय. नाही तर माझं शिक्षण कितपर्यंत जेमतेम पहिली दुपारपर्यंत. सकाळी आईने मागा शाळेत सोडी, दुपारी सगळी शाळा काढताना मागा घराकडे होती. असलो आमदार कसे तरी 41% 10वी मिळवलं, पण 12वी मात्र जोर लावलं. 75% मास्टर होता. बीएडला ऍडमिशन नाही, बीएडला ऍडमिशन नाही. आज 45% वाले मास्तर आणि 75% वाले बंद करतात. ह्या आमचा आमका त्याला 4 पुस्तक. आज बघा ही बारकी बारकी बोलली याला दप्तर चलता की पोर चलता ताच कळत कोण. या ठिकाणी सन्मान्य आमचे मित्र देशमुखला कामाला असतात आणि या काळेश्वरी मंदिरामध्ये जवळजवळ 2 वेळा मला डबल वारी करण्याची संधी त्यांनी दिली. ते राजू धोरे आणि त्यांचे बंधुराज या ठिकाणी यांच्याकडनं हे 151 रुपयांचा पारितोषिक झालंय. लाखला आभार मानतो मी याचा स्वीकार करतो. तर हा जी बाबा तुम्ही शिका हे बारक्या ते तो नागोबा बघित बसायला बोलतो काय हो सांगा. एका मी हे बाहेर सपले ना की रत्नागिरी शॉप देऊन आणतो, कारण काय करतच नाही आता. आमच्या पप्पांनी म्हणता नागोबा म्हणतो. हो नागोबा गणपती या आजाबांना आलाय. बापाची आमच्या पूर्वी आहे, या पूर्वजांचा देणार हा. मैं मुसलमान हूं लेकिन पहले भारत में जन्म लिया तो भारत के लिए मजबूर ह्या सांगणारी ती एकमेव तिथे उद्ध्वस्त करण्याचं काम सोफिया कुरेशी मॅडम केलं. आकाशातलं सुख येऊ गेलो होतो त्या दिवशी. नाही म्हणतो मी लढाई जाणार. अरे पण तुझ्याकडे शस्त्र म्हटला खऱ्या काय नाही म्हणता. काल खाल्लंय फणसाची भाजी, घोटिओ बिटिओ खाल्लं असं वाकडं रवतं आणि बार सोडीत रवते. घुसमाडान मारा होय समोर तो जाग्या नको नको आमका एक बोर्डे सेवन झाला पण ऐकू तो वास नको.
कारण ते सीमेवरती जर आपलं रक्षण केलं नसतं ना हे काय हो घडलं असतं. आज बघा त्या दिवशी आम्ही जाताना बघितलं की समुद्र किनारी अलर्ट जाहीर केला आणि एवढी विमानं फिरत होती ना म्हणजे ती आपल्या संरक्षणासाठी. त्यामुळे सलाम त्या जवानांना. अन्न पाणी नाही काय ना. आता मी रस्त्याने येतो ना बॅनरबाजी बोललोय हे कोणाचं उदो मोदी साहेब तर आपले ग्रेट आहे पण एवढे बॅनर लावले त्या हायवे त्या बॅनरचा पैसो त्या शहीद जवानांच्या कुटुंबात जर दिला असतास ना तर खरोखर समाधान झालं असतं. हिचा वाढदिवस लावल्याने 200 बॅनर हवेली जत्रा लावल्याने 200 बॅनर म्हणजे मरतात तर त्यांना किंमत त्या बॅनरच्या नावाखाली एखादं वाढीतलो रस्तो होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची आण म्हणजे शपथ घेतली त्यावेळी आपली करंगळी कापली आणि रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली. लोक कायदा चालू उद्या कोण ग्रामपंचायती सोसायटी पंचायत समिती जिल्हा परिषदे आमदारकी खासदारकी उभोरावात निवडावे एका पहिलं देवळात न्यायजोरी काम पाहिला आणि शपथ कोण फॉर्म भरतो बघा नाही कोण भरणार. आज आपण छत्रपती शिवाजीराजे फक्त नावापुरते बोलतो राजे नसते तर ना दिसली असती अंगणामध्ये तुळस ना दिसला असता मंदिरावरती कळस एवढं मात्र नक्की. कारण बायको आणि प्रेयसीसाठी महान राजमहल बांधणारे अनेक पाहिले पण आईच्या स्वप्नांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा फक्त एकच झाला म्हणून जगाने त्याला छत्रपती म्हणून संबोधला गेला. या भजन नामस्मरण पूजन कीर्तन हेच संपला असता जर त्या मुघलांची शिवाजीराजे लढली नसते ना तर आज कवाली ऐका केली असती. माशा हरल्या आज माणूस हैवानाचे रूप लांड्यांनी कारण लांडे हे शब्द जर त्यांच्यासाठी पहिलं कोणी वापरले नसा तर स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हिम्मत असेल तर यावा म्हणावं लागलं. एखादा कापून टाक अर्धा कापलेला था पुरा कापून टाक. खरी गोष्ट टाळी ना कोणी मारतो बाळासाहेबांची जोरदार टाळे वाजवा. म्हणजे राजकारणाचा विषय नाही हिंदुत्व सम्राट म्हणून फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी अस्मिता आणि हिंदू अस्मिता जपण्याचं काम केलं. भावपूर्ण आचरण केलं. आज माणूस हैवानाचे रूप लांड्यांनी म्हणून त्या मातेनं जन्म दिला ती वीर माता तिच्यासाठी पुन्हा एकदा टाळे. आणि आज नागोबाचरणी इंद्रचरणी सत्यनारायण एवढी प्रार्थना करतो की जे जवान शहीद झाले कोणाच्या लग्नात 3 महिने झाले कोणाक 1 वर्षाचा पोरगो त्या कुटुंबात सावरण्याची ताकद एवढंच मागणं आपण करू शकतो. बाकी काय नाही म्हणून सांगतो
मुसलमान काही खरेदी करायचा ना उपाशी मारू केला हा धन्यवाद. या ठिकाणी मित्रांची सांगता करतोय मला अजून 22 तारीखपर्यंत प्रमाणे करणं व्हायला हवा कारण शेवटी आमची दोन्ही बोलची नाणी तुझ्या वाढवतो अटक जोडलो जवळजवळ लोकांनी बाजू गेली
या ठिकाणी सन्माननीय मंगेश फाळके आणि नारायण एझरकर यांच्याकडे गजरासाठी अतिशय सुंदर बुवा गजल यासाठी 300 रुपयांचा तुम्हाला बायकोचे झाले. लाख लाख आभार मानतो, मी स्वीकार करतो. धन्यवाद.